नेहमी नेहमी तीच ती भेंडीची भाजी खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल तर या पद्धतीने एकदा हॉटेल स्टाईल भेंडी मसाला करून बघा. एवढा स्वादिष्ट होईल की भेंडी न आवडणारेही मागून खातील. व्हिडिओ नेहमीप्रमाणेच टिप्स आणि ट्रिक्स सोबत असणार आहेत, त्यामुळे आत्ताच एक लाईक करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, कारण अशा साध्या सोप्या झटपट पण रुचकर पाककृती घेऊन आपण येत असतो. भेंडी अजिबात चिकट होऊ नये म्हणून खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. तर इथे बघा मी पाव किलो भेंड्या स्वच्छ धुवून त्या सुकून अशा प्रकारे चिरून घेतलेल्या आहेत. त्याला मधून चिरलेले त्यामुळे असा आकार दिसतोय. त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलाय. एक छोटा टोमॅटोही घेतलेला आहे. कढीपत्ता आहे, खोबरं, लसूण आणि अद्रकचं वाटण करून घेतले. थोडासा शेंगदाण्याचा कूटही आहे. तर आता सगळ्यात आधी एका कढईमध्ये मी तेल घातलेले, त्यामध्ये ही चिरलेली भेंडी घालायची आहे आणि आपल्याला एक 2-3 मिनिटांपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे मंद गॅसवरतीच. मी तुम्हाला मगाशीच म्हणलं होतं की भेंडी चिकट होऊ नये म्हणून आपण काही टिप्स देणार आहे. त्यातली ही एक टिप आहे की आहे अशी भेंडी लगेचच फोडणी करायला घ्यायची नाही, तर आधी एक 2-3 मिनिटांपर्यंत ही छान अशी परतून घ्यायची आणि त्यानंतर मग भाजी करायला घ्यायची, म्हणजे ती चिकट होत नाही आणि चवीलाही खूप छान लागते. भेंडी अशी परतून घेणं जितकं गरजेचं आहे ना, त्यापेक्षाही जास्त महत्त्वाची टिप मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, ज्यामुळे आपली भेंडी कधीच चिकट होणार नाही. तर बघा ही छान अशी परतून झालेली आहे. आता काढून घेऊयात. एक 2 ते 3 मिनिट परतून घेतली ना, ही थोडीशी शिजते पण. आणि लक्षात ठेवा आपण आत्ता याच्यामध्ये मीठ घातलेलं नव्हतं, फक्त तेलामध्येच ही परतून घेतलेली आहे. आता याच कढईमध्ये आपण फोडणी करायला घेणार आहे. त्यासाठी एक पळीभर तेल घालते. एक पळी तेल म्हणजे मोठे 2 चमचे तेल होतं. आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली, अर्धा चमचा जिरेही घालायचे. जिरे आणि मोहरी दोन्हीही चांगलं तडतडलं का त्यामध्ये कढीपत्ता आणि हा चिरलेला कांदाही घालायचे. आता हे कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीरचं, खोबऱ्याचं वाटण किती किती प्रमाणामध्ये घेतलंय ना, ते सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे, तिथून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. हा जो कांदा आहे छान ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचंय आपल्याला. कसं असतं हे जे वाटण म्हणजेच कांदा, टोमॅटो, खोबरं, लसणाचं आपण जे वाटण बनवलंय ना, ते कितपत आपण भाजून घेतो त्याच्यावर भाजीची चव ही डिपेंड करते. त्यामुळं अशा प्रकारे हॉटेल स्टाईल किंवा मसाला भेंडी, मसाला वांग असे कोणत्याही प्रकारच्या भाज्या करताना ना, ह्याची ही वाटणं मात्र व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. लगेच घाई करून त्यामध्ये भाज्या घालायच्या नाहीत. तर बघा कांदा छान ब्राऊन रंग येईपर्यंत भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो आणि हे लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घातलेले. आता हे पण आपल्याला छान असं परतून घ्यायचंय. गॅस मी मंदच ठेवलेले कारण खोबरं पटकन करपतं. आता यामध्येच अर्धा चमचा मीठही घातले. एक छोटा चमचा हे लाल तिखट घातलं. चिमूटभर हळद घालायची आणि हा शाही गरम मसाला आहे, अर्धा चमचा घातलाय मी. यामुळे आपल्या या मसाला भेंडीला ना स्वाद खूप जबरदस्त येतो, त्यामुळे थोडासा हा शाही गरम मसाला घालायचाच. आता परत एकदा हे व्यवस्थित असं परतून घेऊयात. आणि हो, जर कोणाकडे अगदीच गरम मसाला नसेल तर किचन किंग मसाला घातला ना तरीही चालतो. फक्त 2 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवूया, म्हणजे आपण जो टोमॅटो घातलाय ना तो छान मऊ असा शिजला जाईल. बघा 2 मिनिटांनंतर आपलं वाटण छान असं परतलं गेले, याला तेल वगैरे सुटलेले. मी असं उलटण्याच्या साह्याने स्मॅश करत करत याला परतून घेते, म्हणजे टोमॅटो, कांदा अजून व्यवस्थितरित्या स्मॅश होईल. आता या स्टेजला यामध्ये आपल्याला पाणी घालायचे. जास्त काही नाही, एक पाव कप इतकंच पाणी घालायचं, म्हणजे ह्या ग्रेव्हीला ना एक छान अशी कन्सिस्टन्सी येते आणि ही खाली लागतही नाही. एखादा मिनिट परतून घेतल्यानंतर आपण मगाशी ज्या भेंड्या तेलावरती परतून घेतल्या होत्या ना त्या घालायचे. मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं की अजून एक महत्त्वाची टीप तुम्हाला सांगणार आहे,
ज्यामुळे आपली भेंडीची भाजी कधीच चिकट होणार नाही. तर बऱ्याच वेळा काय करतो आपण, भेंड्या धुतो आणि थोड्याशा पुसून त्या लगेचच करायला घेतो. तसं केल्यामुळेच काय होतं, ती भेंडी चिकट होते. कधीही काय करायचं, ज्या दिवशी भेंडीची भाजी करायची त्याच्या आदल्या दिवशी शक्यतो त्या धुवून कपडामध्ये गुंडाळून ठेवायच्या आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्या जर करायला घेतल्या तर त्याच्यावरचा जो पाण्याचा अंश असतो ना, तो संपूर्णपणे निघून गेलेला असतो आणि मग आपली भेंडीची भाजी कधीच चिकट होत नाही. तर बघा, मगाशी आपण मसाला परतताना त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं, त्या अंदाजानेच आता मीठ घातलं आणि हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं, जेणेकरून आपण जो हा मसाला बनवलाय ना तो त्या सगळ्या भेंड्यांना व्यवस्थित असा लागला पाहिजे. सगळ्यात शेवटी यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलंय आणि आता झाकण ठेवून द्यायचं. लक्षात ठेवा, शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर आपल्याला ही भाजी परतून घ्यायची नाही, आहे असं झाकण ठेवून द्यायचं आणि साधारण एक 3-4 मिनिटांपर्यंत एकदम मंद गॅसवरती याची वाफ काढून घेतली आहे. आत्ता ही भाजी परतून घ्यायची आहे. काय होतं, कूट घातल्यानंतर जर भाजी परतली तर मग ते कूट खाली लागून करपू शकतं, त्यामुळे कधीही कूट घातल्यानंतर लगेचच परतायचं नाही. आता ज्यांना कोणाला शेंगदाण्याचं कूट नाही घालायचंय ना, त्यांनी थोडंसं बेसन घातलं तरीही चालेल. तर इथं बघा, काही जबरदस्त अशी आपली ही मसाला भेंडी तयार झालेली आहे. चपातीसोबत, भाकरीसोबत खायला खूप छान लागते. तुम्हीही नक्कीच करून बघा आणि अशा साध्या सोप्या झटपट रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.